नमस्कार, मी कोकणातून मकरंद गौरव आपल्या मकरंद एमजी ब्लॉगवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आमच्या देवळामध्ये आहे पालखी सोहळा। त्यासाठी आम्ही निघालेले ते का बघा, वाडीची मुळे एकदम एकाच कलरमध्ये घालून निघालेले आहेत। तर पुढे काय होणार आहे ते मी दाखवणारच आहे। जर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देवळात जाण्यासाठी हा शॉर्टकट आहे, तो म्हणजे आता नदीला पाणी नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये नदीला पाणी असतं। यायला थोडा उशीर झाला। पालखी देव बसलेले आहेत, पालखीची सजावट पण झालेली आहे, गाऱ्याने चालू आहे, कोणाची नवस वगैरे असते त्याची गाऱ्याने चालू केली जाते। आमच्या गावामध्ये देवाला आरसा दाखवण्याची प्रथा आहे। आमच्या गावचे नावी समाजाचे प्रशांत पवार हे देवाला दरवर्षीप्रमाणे आरसा दाखवतात। पहिले ग्रामदेवतेला आणि त्याच्यानंतर जे पालखीमध्ये जे देव बसलेले असतात त्यांना सुद्धा आरसा दाखवावा लागतो। त्याच्यानंतर या वर्षीचे मानकरी गावकरी यांना सुद्धा त्याच्यानंतर आरसा दाखवला जातो। आमच्या गावचे माजी सरपंच तुषार चव्हाण आपल्या पूर्ण गावामध्ये जी सूचना देतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे। कारण आमच्या गावचा शिमगा फक्त 5 दिवसाचा असतो, त्यामुळे त्या आज्ञेचं पालन करायला लागतं। देवीसाठी आपण नाटक करतो आणि ते नाटक वेळेवर चालू करण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम घ्यावे लागतात आणि त्यासाठी संपूर्ण चतुर्सीमा आपल्याला सहकार्य करत असते। रात्री अपरात्री सगळेजण देवी आपल्या घरात येऊन सगळे आपल्याला सहकार्य करून तिथला तो कार्यक्रम आहे तो वेळेत चालू होण्यासाठी प्रयत्न करत असतात। थोडं गेल्या वर्षी आपल्याकडे सकाळी 5:30 वाजता दरवर्षीप्रमाणे देव अण्णांकडे अण्णा ऐकले ग्रामस्थांच्या मार्फत नम्र विनंती करीन की गेले 20 वर्ष आपण हा अशा पद्धतीने गेले 20-25 वर्ष कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्वजण तुम्ही सहकार्य करताय, म्हणूनच आपण इतक्या चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडतोय। आणि तसा
हा पुढे यापुढे भविष्यात वर्षानुवर्ष आपल्याला साजरा करायचा आहे. तर कोणत्याही तऱ्हेचं काही असतील हे मनामध्ये तर ते धरायचे नाहीये. आणि आपला हा शृंगार अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. उद्या सकाळी 5:30 वाजता पारकऱ्यांच्या घरी देव जाणार आहे. त्याप्रमाणे पुढे येणारे प्रत्येक जणांनी आपापल्या घरी आल्यावर तिथं चांगल्या प्रकारे स्वागत करून येणाऱ्या वेळेत तिला तुमच्याकडे प्रत्येकाकडे ज्या वेळेला येईल त्या वेळेला तुम्ही तिला आपल्या घरात स्वागत करून तिची लवकरात लवकर मोकळी करून पुढच्या घरात वेळेत कशी जाईल यासाठी प्रयत्न करावायचा आहे. आणि तिचा हा 5 दिवसाचा कार्यक्रम आहे. कोणाच्या वैयक्तिक कार्यक्रम नाही आहे. आपण जो सगळेजण आनंद करतो तो तिचा आनंद आहे. आणि तिचा आनंद चांगल्या प्रकारे साजरा करून आपल्या गावाची कीर्ती उत्तरोत्तर चांगली करावी असे सर्वांना मी आवाहन करेन. आणि आता पालखी खेळण्यासाठी शिकण्यासाठी घरोघरी निघालेली आहे. तिचं सर्वांनी स्वागत करूया. थोड्याच वेळात पालखी देवातून बाहेर गेली.
मान घ्यायला घेता इकडे. आता होळी फिरून आणली आहे. होळीचा एक मान असतो तो घेऊन पुढे येते. बांधून घालतात. कमी दिवस असल्या कारणाने जरा लवकर घ्यावं लागतं. लहान लहान मुलं आपल्याकडे पालखीला खान मारतात. आता मानाला पालखी जाते, मान घेऊन पुढे जाणार. आज दिवस आहे तो म्हणजे मान घेते. थोडे अडचणीची जागा आहे तरी पण आपल्याला पालखी असं आहे की मान घ्यायला जातेच जाते. होऊ शकता थोडा गडगड रस्ता आहे. शूटिंग करायचं आमच्याबरोबर मानावरती पालखी येऊन शिंपण्या वगैरे करून दुपारच करून नैवेद्य दाखवून लगेच निघणार. आज मानाचा दिवस असल्या कारणाने पालखी आलेली आहे आपल्या मान घ्यायला. आणि गारणं घालत आहेत गुरव. चला आता पालखी निघणार आहे. चला आपल्या गावामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे. ते म्हणजे फक्त खास मानासाठी पालखी आलेली आहे. बघू शकता गावात आगमन पालखीचं झालेलं आहे. आता ती कोणाच्या घरी जात नाही, फक्त मानावरती जाते आणि तिच्या वाटेनेच जाते. वाट आहे. गुरव गावकरी मानकरी सगळ्यात खास म्हणजे आमच्या गावात वैशिष्ट्य आहे की आमच्या रीड गावात गुरुवाडीमध्ये 3 वेळा पालखीचं आगमन होतं. आज मानाला घरं गेले तर सुद्धा घरं घडण्यासाठी येते. आगमनासाठी देवाच्या बघा एकदम फुगे वगैरे लावून ठेवलेले आहेत. आणि आता ज्या मानाला आले तो आहे महाजनचा मान. ते रेल्वे कंपनीचे मालकांचा जो मान आहे पहिल्यापासून बघू शकता. तो मान एकदम व्यवस्थित बैठक वगैरे त्यांनी मानलेले आहे.
प्रत्येकाच्या दारावरतून पालखी जाते, तर लोक आरती घेऊन येत असतात का घरामध्ये आपण घरी येते म्हणून. मंडळी भरपूर आहेत. शेंग वाजवत आहे. तरी वाटत मंडळी जास्त करण्याने थोडा वेळ लागतो. आणि उद्या खास म्हणजे उद्या पालखी आमची घरं घेण्यासाठी येईल. आज फक्त मानासाठी आली होती पालखी. आता आरती झाल्याच्या नंतर मेन मानकऱ्याच्या घरी जाईल. आज ज्या लोकांचा मान आहे त्या घरामध्ये पालखी खेळायला जाईल. आज रात्रभर पालखी त्यांच्या घरी खेळत असते. उद्यापासून प्रत्येकाचं घर घ्यायला सुरुवात करते. झालेलं आहे सगळ्यांचं. तर पालखी ते आता मानकऱ्याच्या घरी चालली आहे.